आता अचानक सरप्राईज भेटलं तर मजा तर येणार ना. रात्री 12 नंतर असं नाही, असं सरप्राईज असं मुलांनाच होतं. ते पिझ्झा मिळालाय खायला रात्री 12-12:30. मी झोपेतून उठले होते. मला एकदा जेवली ना मी की त्यानंतर मला माझ्या ठिकाणा नसतो. मी इतकी झोपून घेतलं, पण रात्री 12:30ला मला पिझ्झा मिळालाय खायला आणि तो खूप खुश झाला. म्हणजे जसं दिवसच अशी वाटतच नव्हती त्यांना. बापरे. आणि चला गुड मॉर्निंग. सकाळी उठले आता दुसऱ्या दिवशी आणि हे बघा वातावरण. आता परत डब्याची घाई. आज शनिवार होता. ॲक्च्युली शनिवारी सुट्टी असते शाळेला, पण एक्झाम आहे त्यामुळे काही सुट्टी नाही आहे आणि त्यामुळे जावंच लागतं. आता उठले. त्याचं म्हटलं आता टिफिनला त्याला काय देऊ. चपातीचं पीठ माझं संपलं होतं ॲक्च्युली. काल फ्रायडे होता तर मला काही ते दळण टाकायला आमच्या इथे पिठाची गिरण बंद असते. तर मग मी ते दिलं त्याला करून. मी त्याच्यात छान खूप संबेरी टाकली, थोडंसं मिरची पावडर टाकली, हळद मीठ टाकलं आणि हे बटाटे असे कापून तव्यावर टाकले आधी आणि त्याच्यावर हे बॅटर टाकून दिलं बेसन पिठाचं. आणि ते इतकं छान लागतं. नानूला पण आवडतं हे. मी टिफिनमध्ये असं जर सपोज मला इन्स्टंट म्हणजे वेळ नसेल किंवा खूप उशीर झाला असेल आणि डबा चपाती वगैरे द्यायची नसेल तेव्हा मी हे देते. ह्याच्यासोबत जर आपण ब्रेड दिलं तरी चालेल किंवा हे असंच पण छान लागतं. सॉस नाही दिला तरी चालेल, बिकॉज ते छान मीठ आणि तिखट टाकलेलं असल्यामुळे ते छान लागतं. आणि मी हे असं छान पलटून घेतलेलं आहे. बटाटे पण छान कुक झालेत. तर त्याला हे आवडतं. टिफिनसाठी ॲक्च्युली हे ना थंडीच्या दिवसात बेसन पीठ वगैरे हे हेल्दीच असतं, प्रोटीन असतं आणि शिवाय आपण कोथिंबीर वगैरे टाकतो त्याच्यामुळे ते अजून हेल्दी होतं. आणि मुलं बाकीची भाज्या खायला मागत नाही, तर ते असं काहीतरी आयडिया करून त्यांना द्यावं लागतं. तर मी इथे दुसरा पण टाकून घेतला. म्हटलं बेबोसाठी एक होईल, कारण की हे बेबूचं पण फेवरेट आहे. तिला हे असे अशा प्रकारचे ही बेबो ह्याला येल्लो डोसा बोलते, तर तिला अशा प्रकारचे डोसे खूप. हवा गरम होता तर पटापट हा दुसरा पण टाकून घेतला बेबोचा. बेबो उठणारच होती कारण की 10-10:30 तर झालेच होते. त्याच्यामुळे म्हटलं तिचाही करून घेते. ती नॉर्मल, कारण की थंड झाल्याशिवाय ती काही गोष्टी खात नाही आणि हे थंड झाल्यावर पण खूप छान लागतं. मेन तर ते आहे, त्यामुळे मी टिफिनला हे आरामात देऊ शकतो आपण, कारण की हे थंड झाल्यावर पण छान लागतं. तर मग आता टिफिन वगैरे भरला होता मी त्याला आता शाळेत बघा. त्याचं सॅटर्डे आणि स्कूल काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन आहे, पण एक्झाम आहे म्हणून जाते. अदरवाईज सॅटर्डेला जर स्कूल ठेवली ना तर नाही, आमची दांडीच असते त्या दिवशी, सुट्टीच घेतो आम्ही. पण एक्झाम आहे त्याच्यामुळे जावंच लागणार आहे आज. तर त्यालाही हे माहिती आहे की आज जावंच लागणार आहे, कारण की आपण एक्झाम मिस नाही करू शकत. तर त्याला सोडलं, त्याची बस आली होती आणि बेबोचं नेहमीप्रमाणे इथे तिला थोडा टाइम दिला, उन्हामध्ये झोका वगैरे खेळली. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब